सर्वांच्या आवडती एक अशी डिश आज आपण बनवणार आहोत, तेही खारी बिस्किट वापरून। रेसिपीला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम चासणी बनवून घेऊया। चासणी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 कप साखर 1 कप पाणी ॲड करावे। त्यामध्ये केशर धागे ॲड करावे व पाक चांगला शिजवून घ्यावा। थोडासा थिक झाल्यावर गॅस बंद करावा। एका पॅनमध्ये 1 मोठा कप बिस्किटे, 2 ते 3 चमचे तूप, पाव कप मिल्क पावडर, 200 ml दूध ॲड करावे। बिस्किटे व इतर जिन्नस दुधामध्ये चांगले विरघळून घ्यावे व चांगले 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यावे। एकत्र गोळा होऊ लागला की गॅस बंद करावा। एका परातीमध्ये हे मिश्रण काढून घेऊन चांगल्या प्रकारे मळून घ्यावे आणि त्याचा मऊसूत डो बनवून घ्यावा। या मऊसूत डोचे छोटे छोटे गोळे बनवावे व गोळ्यांना छान गोलाई द्यावी। एका कढईमध्ये तूप गरम करावे। गरम तुपामध्ये सर्व गोळे तळून घ्यावेत। तळून घेतलेले हे गोळे तेल निथळण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवावेत। एका बाउलमध्ये चासणी काढून घ्यावी व तळून घेतलेले सर्व गोळे या चासणीमध्ये सोडावेत। 1 तासापर्यंत डीप करून ठेवावेत। आपले गुलाबजाम इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। एकदम फ्लफी गुलाबजाम तयार होतात, चवीलाही छान लागतात। आपल्याला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटू। थँक्स फॉर वॉचिंग।